नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा केली आहे. यामुळे सर्व ज्या महिला आहेत त्या ठिकाणी खुश झाल्या आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिलांसाठी असणार आहे. आता ही जी गुड न्यूज आहे, ही जी आनंदाची बातमी आहे, ही तुम्हाला मी सर्व दाखवणारे प्रूफच्या सहाय्याने संपूर्ण माहिती सांगणार आहे. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे, आपला असा एकमेव चॅनल की ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर लेटेस्ट माहिती प्रोव्हाइड केली असते, तीही सर्वात अगोदर तीही पुराव्यासहित आणि खरी. म्हणून तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवणार आहे. सर्वप्रथम सर्व महिलांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करायचे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचे. कारण तुम्हाला या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबाबत छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्व अपडेट प्रोव्हाइड केली असते. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त तुमचा वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती जातो. संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. तर बघा, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी ठिकाणी अनाउन्समेंट केली, मोठी घोषणा केली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आजच या ठिकाणी ही घोषणा केली आहे. कारण तुम्ही डेट बघा, कारण मी तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित देत असतो. तर तुम्ही या ठिकाणी प्रूफही बघू शकता. 17 ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा. म्हणजेच काय, तर 17 ऑगस्ट हा दिन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. प्लस मग त्यांनी तुम्हाला काही गुड न्यूज दिल्या आहे. त्या गुड न्यूज काय ते तुम्हाला मी सांगणार आहे. कारण फ्युचरमध्ये म्हणजेच भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे महिला खुश झाल्या आहेत. तेही तुम्हाला मी सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महत्त्वाचा व्हिडिओ. डेट बघून घ्या, आजची डेट आहे, टाईम तुम्ही बघून घ्या. आज झाली ही न्यूज आहे, टाईमही तुम्ही बघू शकता. कारण तुम्हाला मी लेटेस्ट माहिती प्रोव्हाइड करत असतो. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, ऑगस्ट तुम्ही बघू शकता, ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करूयात. म्हणजेच काय, तर 17 ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणून दिन साजरा करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना यशस्वी केल्याबद्दल महिलांचे आभार व्यक्त केले. म्हणजेच काय, तर सरकारतर्फे ही योजना राबवण्याचा प्रयत्न झाला, महिलांतर्फे सुद्धा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना सुरू केली होती, ही योजना यशस्वीरित्या ठिकाणी राबवली गेली. कारण महिलांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक महिला देखील 3-3 हजार या ठिकाणी यायला सुरुवात झाली. काही महिलांचे बाकी असतील तर त्यांचे सुद्धा अकाउंटवर या ठिकाणी जमा होत आहेत. आणि काहींच्या या ठिकाणी प्रॉब्लेम जसं की बँक अकाउंट लिंक नाही आहे, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यांना मिळत नाही. त्यांनाही पैसे ठिकाणी दिले जाणार, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता बघा, स्वागत करता येत नसेल तर विरोध तरी करू नका असे म्हणत आपल्या विरोधकांना साताऱ्यातील फेमस कंदीपेढे नक्की पाठवा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण 1,500 रुपयांनी सुरू केली आहे. लक्षात घ्या, किती म्हणजे 1,500. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्र हे बलवान राज्य आहे, देशाचा ग्रोथ इंजिन महाराष्ट्र आहे. आता तुम्ही जर बघितलं, तुमचे 2 महिन्यांच्या ठिकाणी पैसे तुम्हाला एकत्रित मिळाले आहे. म्हणून तुम्हाला ठिकाणी 3,000 रुपये एकाच वेळेच्या ठिकाणी मिळाले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत. हे राज्य देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे राज्य आहे. जसजशी सरकारची ताकद वाढेल तसतसे या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे वाढणार आहे. बघा, ही सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा केली आहे. म्हणजेच काय, जसजशी सरकारची ताकद वाढेल तसतसे या योजनेच्या माध्यमातून जे तुम्हाला पैसे मिळत आहेत, आता तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये मिळत आहेत. लक्षात घ्या, किती मिळत आहे, 1,500 रुपये मिळत आहेत. आणि पुढे चालून ही जी रक्कम आहे ही या ठिकाणी वाढणार आहे. तर किती वाढणार आहे तेही सांगितलेलं आहे. बघा, तर हे पैसे वाढणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे. आधी 2,500 रुपये. लक्षात घ्या, आधी किती वाढणार आहे, 1,500 नंतर 2,500 रुपये, नंतर 2,000 रुपये होतील आणि नंतर 2,500 होतील. लक्षात घ्या, काय सांगितलेलं आहे. अगोदर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 1,500 मिळत होते. 1,500 मिळाल्याच्या नंतर तुम्हाला ठिकाणी किती मिळतील, 2,500. नंतर डायरेक्ट तुम्हाला ठिकाणी 2,000 रुपये सुद्धा ठिकाणी दिले जातील. आणि ह्यानंतर तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर 2,500 सुद्धा, म्हणजे 2,500 रुपये सुद्धा तुम्हाला ठिकाणी देण्याचा प्रयत्न ठिकाणी सरकारचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 3,000 होती किंवा त्या 3,000पेक्षा जास्त देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजेच एका महिन्याला तुम्हाला 3,000 सुद्धा आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. महिलांना केवळ 1,500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. लक्षात घ्या, 1,500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. महिला बचत गट असेल, महिला समृद्धी योजना असेल, महिला बालकल्याणची योजना असतील, कौशल्य विकासाच्या योजना असतील, ह्या योजनेच्या माध्यमातून देखील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला कर्ज घेतात त्या 100% पैशाची परतफेड करतात असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. म्हणजेच महिलांवर त्यांनी पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणूनच उद्योगाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्यासाठी आम्ही प्रयत्न ठिकाणी करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर महिला या ठिकाणी सक्षम झाला पाहिजे, स्वतःच्या पायावरती
उभं राहायला पाहिजे, म्हणून त्यांनी आणखीन थोडीशी मदत त्यांनी केली आहे. आता तुम्हाला आणखीन 1500 रुपये मिळत आहेत. यानंतर तुम्हाला आणखीन 2,500 मिळतील. नंतर तुम्हाला 2,000 रुपये मिळतील. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 2,500 मिळतील आणि नंतर तुम्हाला आणखीन 3,000 सुद्धा देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा देखील करणार आहेत. तर सर्वात मोठी घोषणा आणखीन केली आहे. आजचा दिवस म्हणजेच का साजरा आणखीन केला आहे 17 ऑगस्ट हा दिवस का साजरा केला जाते, कारण 17 ऑगस्टलापर्यंत आणखीन भरपूर महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. म्हणून 17 ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन म्हणून आपण आणखी साजरा करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर महत्त्वाची ही अपडेट होती, महत्त्वाची घोषणा होती. प्लस म्हणजे तुम्हाला काय फायदा मिळणार आहे पुढे तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कारण तुमची रक्कम या ठिकाणी वाढणार आहे. तर खूप साऱ्या महिला खुश झाल्या कारण त्यांची रक्कमसुद्धा ठिकाणी वाढणार आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. ज्या महिलांना मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले. ज्या महिलांना पैसे मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या महिलांचा प्रॉब्लेम असेल बँक अकाउंटचा तर त्यांनी लिहून पाठवा की सर माझा हा प्रॉब्लेम येतो आहे, माझा अकाउंट या ठिकाणी लिंक होत नाही आहे किंवा मला हा प्रॉब्लेम येत आहे, तेही लिहून पाठवा. जेणेकरून मी तुम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणी तुमचं रिप्लाय देणार आहे आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे तो ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून जो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा, प्रत्येक महिलेने टाईप करा, जेणेकरून मी तुम्हाला ठिकाणी पूर्णपणे माझ्यातर्फे मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण प्रत्येक महिलेला हे पैसे मिळायला पाहिजे हाच माझा हेतू आहे, म्हणून तुम्हाला मी पूर्णपणे ठिकाणी सहकार्य करणार आहे. फक्त कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला पैसे मिळाले की नाही आणि मिळाले असेल तेही लिहून पाठवा, नाही मिळाले तेही लिहून पाठवा आणि काय प्रॉब्लेम होते तेही तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.